सदृढ आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आपलं बाळ ठणठणीत असावं, निरोगी असावं, जसं आपल्याला वाटत असतं अगदी त्याच पद्धतीने आपल्या आईला सुद्धा आपल्याबद्दल वाटत असतं. आता माझी डिलिव्हरी झालेली आहे आणि डिलिव्हरीमध्ये माझा आहार कसा असावा, मी काय खावं जेणेकरून माझं शरीर मजबूत राहील, पुढे जाऊन त्रास होणार नाहीत, यासाठी सध्या माझी आई खूप काळजी घेते आणि त्यासाठी तिने बनवलेला आहे सुंटवडा. आता हा सुंटवडा कसा बनवलेला आहे, यामध्ये काय काय पदार्थ टाकलेले आहे जेणेकरून माझी जी तब्येत आहे ती व्यवस्थित राहावी, तर चला तेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहोत. तर मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. डिलिव्हरी केअरचे जे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहे त्यामध्ये तुम्ही खूप छान प्रकारे रिस्पॉन्स देतात, त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार. तर बघा, आता सुरुवातीला आम्ही इथे खारीक घेतलेली आहे. आता इथे काळी खारीक आहे, तुम्ही पिवळी सुद्धा वापरू शकता यासाठी. आणि खारीक शरीरासाठी खूप चांगल्या प्रकारे हाडं मजबूत करण्यासाठी उत्तम घटक आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तर खारीक अगदी 2 दिवस उन्हामध्ये ठेवलेले आहे. छान प्रकारे वाळल्यानंतर तिचं वजन केलं तर वजन बघा, साधारणतः आपल्याला 1.5 किलो भरलेलं आहे. हे वजन 1.5 किलोला थोडंसं कमी आहे. आता जो आपण घरी सुंटोडा बनवतो तर ते वजनी प्रमाण घेऊन करत नाही, पण आता म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे, तर थोडाफार त्या पद्धतीने थोडासा अंदाज येईल की किती खारीकला किती खोबरं वापरायचं. तर इथे बघा 1 किलोला कमी असणार खोबरं घेतलेलं आहे, पण एवढं खोबरं वापरलं जात नाही. आता यामधून पण थोडंसं खोबरं उरलेलं आहे, तर आईने सुद्धा लमसम असं प्रमाण घेतलं होतं आणि त्याचा सुंटोडा खूप छान झालेला आहे. म्हणजे साधारणतः तुम्ही 1.5 किलोला 1.5 किलो खोबरं घेऊ शकता, खारके एवढंच खोबऱ्याचं प्रमाण सुद्धा घेऊ शकता, त्याने सुद्धा सुंटोडा खूप छान होतो. किंवा तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त खोबरं सुद्धा त्यामध्ये ऍड करू शकता. आता खारीक जेव्हा 2 दिवस वाळते त्यानंतर त्याच्या आतमधले बी आहेत ते पटकन निघतात. तर आई अशी बी काढत बसली होती, तर म्हटलं चला आता मला पण थोडासा वेळ होता, बाळ पण झोपलं होतं, तर म्हटलं आईला थोडंसं मदत करावी आणि त्याचबरोबर आईसोबत गप्पा कराव्या. कारण बघा, शेताकडे त्यांना इतकं काम असतं, गावाकडच्या लोकांना भरपूर काम असतात, त्यामुळे मग त्यांना आपल्यासाठी स्पेशली टाइम देणं शक्य नसतं. त्यावेळेस त्यांच्या कामामध्येच आपण जर त्यांच्यासोबत असलो ना तिथे, तर ते आपल्यासोबत छान गप्पा वगैरे मारतात. तर आईसोबत गप्पा मारण्याची मी एकही संधी सोडत नाही. तर म्हटलं चला आता आईसोबत गप्पा मारत मारत तिला पण थोडी मदत करावी. तर ती खारीक आहे ती फोडून देत होती आणि मी त्याच्यामधल्या बिया काढून ते खारीक आहे ती मोकळ्या करत होते. बघा, साधारणतः अशा पद्धतीने या खारीक मोकळ्या झालेल्या आहेत. खारीक किडकी आहे का नाही हे सुद्धा आपल्याला. आता खारीक बारीक करण्यासाठी भरपूर साऱ्या मशीन वगैरे आलेल्या आहेत. इवन सुंटोडा करण्याचीच मशीन आलेली आहे. त्यामुळे पहिल्या काळामध्ये जशा पद्धतीने उकळावरती जो सुंटोडा केला जायचा तसं जास्त करून आता कोणी करत नाही. तर बघा, हे आमचे आहे उखळ आणि जवळपास 25 ते 30 वर्षापासून हे उकळ वापरण्यात आहे. अगदी माझ्या आजीपासून हे उकळ वापरण्यात आहे. तर आत्ताच्या काळामध्ये हे उकळ आहे जवळपास कमी होत चाललेलं आहे. खूप खेड्यामध्ये सुद्धा खूप कमी लोकांकडे हे उकळ दिसतंय. जवळपास सर्व लोक मिक्सरमध्येच बारीक करतायत, पण आमच्याकडे नाही. अजूनही या उकळामध्ये मसाला केला जातो, भाजीचा मसाला, सुंटोडा केला जातो. आता बघा, आई छान प्रकारे खारीक त्याच्यामध्ये बारीक करून घेते. आता याच्यामध्ये काय होतं की आपल्याला टाइम जास्त लागतो, शिवाय मेहनत सुद्धा जास्त आहे असा सुंटोडा करण्यामध्ये. पण याची जी टेस्ट आहे किंवा शरीरासाठी जे हा जो सुंटोडा उत्तम आहे, तर तो याच कारणामुळे, कारण जेव्हा आपण मिक्सरला किंवा मशीनमध्ये खोबरं वगैरे बारीक करतो, खारीक बारीक करतो, तर त्याचं जे नॅचरली तेल आहे तर त्याच्यामध्ये ते निघून जातं किंवा त्याचं प्रमाण खूप कमी होतंय. पण उकळामध्ये जेव्हा आपण करतो तर ते अगदी आहे तसं घटक आहे ते आपल्याला भेटत आहेत. शिवाय जे आपण जे त्याच्यामध्ये उकळामध्ये जे पार वापरतोय तर ते पार सुद्धा लोखंडाचे असल्यामुळे थोडंफार आयर्न सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स होऊन आपल्याला हेल्दी आहे. त्यामुळे आई सुंटोडा ही उकळामध्येच बनवते. आता बघा, खारीक बारीक करताना याच्यामध्ये थोडी साखर घातलेली आहे, कारण खारीक आहे त्या पटकन बारीक होत नाहीत. आणि कधी कधी बघा अशा पद्धतीने गोळा सुद्धा बनतो, पुन्हा हा फोडून पुन्हा हे बारीक करावं लागतं आणि त्यामुळेच इथं मेहनत जास्त आहे आणि वेळ सुद्धा जास्त लागतो. बघा, खारकेच अशा पद्धतीने थोडी भरड झाल्यानंतर आईने काढून घेते ती भरड परातीमध्ये आणि पुन्हा जो दुसरा जो घाणा आहे म्हणजे दुसरा खारकीचा गोळा आहे तो करायचा आहे. मग एवढी खारीक करायला सुद्धा जवळपास अर्धा तास तरी लागतो बारीक खारीक करेपर्यंत. तर आई ह्या सर्व गोष्टी पटपट करत होती, कारण तिला शेतामध्ये सुद्धा पुन्हा खूप कामं असतात. तर दुपारचं टाइम भेटेल त्यामध्ये या गोष्टी करते. आता याच्या अगोदर मी 2 डब्बे सुंटोड्याचे संपवलेले आहेत. आता 2 महिने होत आलेले आहेत, त्यामुळं अगोदर जे सुंटोडा कसा बनवायचा तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता, पण म्हटलं चला आता वेळ भेटलाय तर मग हा व्हिडिओ आत्ता शेअर करते. तर खारीक बारीक करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा, त्या दिवशी दुसरं काहीच काम झालं नाही. दुसऱ्या दिवशी आईनं काय केलं, कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं
तूप घेतलेलं आहे. आता या तुपामध्ये काय करायचं आहे आपण बघूयात. तर हे गावचं तूप आहे, हे पिवळं बिलकुल दिसत नाही. ज्या मैत्रिणींना गावचं म्हशीचं दूध माहिती आहे, म्हशीच्या दुधाचं जे तूप आहे ते माहिती आहे, तर त्याचा रंग बघा पांढराच दिसतो. आणि याच्यामध्ये आपल्याला हा डिंक आहे तो तळून घ्यायचा आहे. साधारणतः तुम्ही 100 ग्रॅमपेक्षा जास्त डिंक सुद्धा घेऊ शकता. पाऊण किलोच्या खारकेला पाऊण किलो खोबरं आणि त्याच्यामध्ये 100 ग्रॅम डिंक. तर हा तुपामध्येच तळायचा आहे. पहिल्यांदा आईने एक टाकून बघितला, तर तिला इतका कंटाळा आला होता, तुम्ही तिच्या चेहऱ्यावरती बघाल. थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे पण बघा, लेकीसाठी सुंठोडा संपलाय, तर कोणती आई म्हणते की नाही मी बरी आहे, तर चला तुझी तब्येत छान राहायला पाहिजे, त्यासाठी ती मेहनत करतच असते. आणि आपलं जे दुःख आहे ती प्रत्येक आई लपवण्याचा प्रयत्न करत असते त्यांच्या लेकरांसमोर. तर बघा, हे डिंक आहे ते छान प्रकारे तळून घेतला. तर भाजला का नाही मी चेक करून घेतलाय. तर अशा पद्धतीने जे तुकडे झाले तरच तो चांगल्या प्रकारे भाजलेला आहे. आणि हा तुपामध्येच तळून घ्यायचा आहे. म्हणजे आई तर घेते तुपामध्ये तळून, त्यामुळे ते आणखी हेल्दी राहते. आणि जर डिंक चांगल्या प्रकारे तळाला गेला नाही तर ते दाताखाली लागतो आणि अजिबात पुन्हा चांगलं लागत नाही. त्यानंतर इथे बदाम आणि काजू घेतलेले आहेत. आता जे आम्ही प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये आम्ही घालणार आहे 100 ग्रॅम काजू आणि 100 ग्रॅम बदाम. आता काजू बघा पुन्हा उकळामध्ये टाकले आणि उकळामध्ये पुन्हा बारीक केलेले आहेत. आता काजूची पण अशी भरडच करायची आहे, अगदीच पिठासारखा करायचा नाही किंवा जास्तच मोठा सुद्धा ठेवत नाही. तर उकळामध्ये हे असं बारीक करून घ्यायचं काजू. आणि काजू झाल्यानंतर बदाम सुद्धा आपल्याला याच पद्धतीने बारीक करायचं आहे. बघा आता काजूची भरड झालेली आहे. जेव्हा या गोष्टी आपल्या दाताखाली लागतात छान लागतात, सुटोडा खूप छान लागतो आणि शिवाय हेल्दी सुद्धा आहे. आता माझी आजी सुद्धा बघा याच पद्धतीनं करायची. माझी पहिली डिलिव्हरी झाली शाळेच्या वेळेस, त्यावेळेस आजी होती. आजी सुद्धा भरपूर साऱ्या बारीक सारीक गोष्टी सांगायच्या आईला, आणि त्याच आई सुद्धा पुढे जाऊन तिने त्याच गोष्टी लक्षात ठेवून अजून सुद्धा पारंपरिक पद्धतीनेच आमच्याकडे डिलिव्हरीमध्ये काळजी घेतली जाते. आता माझी फॅमिली खूप मोठी आहे माहेरची, आणि त्याच्यामध्ये जेव्हा सर्वजण एखाद्या कार्यक्रमाला वगैरे जमतात तेव्हा सुद्धा आम्ही अशा उकळामध्येच भाजीचा वगैरे मसाला करतो आणि खूप टेस्टी लागतो. आता त्याचं सुद्धा एखाद्या दिवशी तुम्हाला मी व्हिडिओ वगैरे शेअर करेन. तर जेव्हा आईला खूप घाई असते तर त्यावेळेस मिक्सरचा वापर केला जातो. तर आता पुन्हा बघा डिंक घेतलेला आहे आणि डिंक सुद्धा बारीक करून घेतला. या सर्व गोष्टी मिक्स केलेल्या आहेत. आणि आता जे खारीक होतं, आता डिंक बघा मी तुम्हाला हाताने दाखवते, असा ओलसर राहिलेला आहे तुपामध्ये भाजल्यामुळे. आणि त्यानंतर जे बारीक खारीक केली होती त्याच्यामध्ये सुद्धा थोडे थोडे काही पार्ट आहेत ते मोठे मोठे राहिले होते, ते सुद्धा पुन्हा आईने बारीक केले. आणि हे सर्व मिश्रण आहे ते हाताने एकजीव केलेलं आहे. आता काही लोक जे सुंटवडा बघा मशीनवरती सुद्धा करतात, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक लागतो चवीमध्ये सुद्धा. आता राहिलेलं आहे खोबरं. आता हे खोबरं घेतलेलं आहे, तर खोबरं पुन्हा छान एखाद्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि ते किसणीने बारीक करायचं. आता किसणीने जेव्हा खोबरं बारीक करतो तर त्याच्यामध्ये जे तेल आहे तर ते खूप चांगल्या प्रकारे तेल राहतं. मी सुद्धा खोबरं इथे खाते आईसोबत गप्पा मारत मारत. तर आमचा हा जो सोपा आहे तर त्याच्यामध्ये आम्ही बसलोय आणि हे खोबरं बघा मी घेतले, खोबऱ्याचा तुकडा, आणि खाते. तर इकडे आई सुद्धा किसणीने बारीक करते. म्हणत होते तिला थोडंसं मदत करू का, तर आई म्हटली नको, या गोष्टीला जे किसणीने आपण खोबरं बारीक करतो त्याला खूप थोडंसं कष्ट लागतंय किंवा थोडंसं आपल्याला ताण द्यावा लागतो. तर आत्ताच डिलिव्हरी झाली तर असल्या गोष्टी नको करू. तर बघा एवढं खोबरं राहिलेलं आहे आणि याच्या जो प्रमाण होतं तर त्या प्रमाणामधलं एवढं खोबरं राहिलेलं आहे. तर आई म्हटली तरी 1-2 वाटी आणखून याच्यामध्ये किसून घालू. आणि हे सर्व जिन्नस मिक्स केलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये भरपूर सारे लोक त्यांच्या आवडीनुसार घालतात, पण आमच्या इकडे तर सध्या बघा एवढ्या गोष्टी ॲड करून छान प्रकारे संतोडा केला जातो. काही लोकांना विलायची वगैरे आवडतं तर ते त्याच्यामध्ये वेलची घालतात, पण मला ते आवडत नाही. त्यामुळे मी आईला म्हटलं नको, साधंच असू दे. आणि या सर्व गोष्टी मिक्स करून इथे आमचा संतोडा झालेला आहे. आता मोठे मोठे खोबऱ्याचे जे पार्ट आहेत तर ते आईने बघा बाजूला काढून ठेवलेत आणि ते भाजीला वापरायचे पुन्हा. आणि हा संतोडा आमचा बनलेला आहे, एका डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे. आता मला जाईपर्यंत, मुंबईला जाईपर्यंत तरी हा संतोडा आरामशीर पुरतोय. तर हा आता डिलिव्हरी झाल्यापासून तिसऱ्यांदा केलेला संतोडा आहे. आणि बाळ सुद्धा बघा इथे छान खेळतंय मस्त, त्याचं थोडंसं कुईकुई आधीमध्ये चालूच असतं. तर बाळाला आम्ही दुपारचं बाहेर घेतो. आणि हा झालेला आहे संतोडा. आपला आहार ज्या पद्धतीने असेल त्याच पद्धतीने आपल्या बाळाचं सुद्धा तब्येत घडत असते. आणि आपण जसा चांगला हेल्दी संतोडा खातोय तर ते आपल्या बाळाच्या शरीराला नक्कीच उपयुक्त ठरणार आणि त्याची सुद्धा हाडं अगदी मजबूत बनणार. तर बघा आता मी डेली रुटीनमध्ये जेव्हा दाखवलं होतं की तुम्हाला मी संतोडा खाते, तर सकाळचं बघा हे जे टाईम असतं माझं साधारणतः 10:30-11च्या त्या सुमारास मी ह्या संतोडा खात असते 1 ते 1.5 पेला.
आणि हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर आपला हा सोनटोडा कसा वाटला, कसा झालेला आहे तुम्हाला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ नक्कीच शेअर करत राहा, जेणेकरून ज्यांची डिलिव्हरी आता झालेली आहे किंवा ज्यांची होणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल. तर मंडळी चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. मस्त राहा आणि आपले ब्लॉग एन्जॉय करत राहा. बाय.